हे झालंय, बरोबर आहे ना, बोलतोय ना मी, खरं बोलतोय. प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची 50 खोक्यानंतर. कोणी 72 मजल्यावर घर घेतं, कोणी डिफेंडर गाडी घेतं, कोणी वाईनची दुकानं अजून करतात. काय काय मी ऐकलेलं 12 होती हो, 2 दुकानं कमी कधी झाली. पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही, हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे. कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे. 2 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, जे आपल्या महाराष्ट्रात, मी जे सांगतोय, सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाहीये. कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल, संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तर तो ह्या महाराष्ट्रात झाला. कारण ह्या घटनाबाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं, एक घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, माहीत नाही. तारीख पे तारीख होत चाललेली आहे. कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील. पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल, हे 40 गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुम्हाला सांगत आहे. कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहेच. पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान. 2 वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलेलं, चिरडलेलं आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा, ह्या 2 वर्षात 40 चोरांची प्रगती झाली आहे, पण तुमची, आमची, कोणाची, या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का? झाली आहे कोणाची प्रगती? नाही झाली आहे. आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई, तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहे. आज आपण पाहतो ह्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष जे काही हाल झालेले आपले, कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता, लोकसभेच्या आधी परिस्थिती हीच होती. पण अजून बिकट होत चाललेली आहे. परिस्थिती एवढी वाईट होत चाललेली आहे की आता आपण पाहतोय सगळेजण आंदोलनाला रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं चिघळायला लागलेली आहेत. आणि धड काही कुठूनही सरकारकडून काही बोलायला कोणी पुढे येत नाहीये, ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे. कारण सरकारच्या मनात काहीतरी काळं आहे. ते बोलतात ना, दाल में कुछ काला है. ह्यांची दालच पूर्ण काळी आहे. काळी दाल तरी आपण खायला घेतो, ही तर सगळंच काय, त्याच्यात एवढं सगळं ब्लॅक मनी, ब्लॅक, हे सगळं काही असं विचित्र झालेला आहे प्रकार. सगळीकडे अंधकार पसरलेला आहे. तुम्हाला ठरवायचं आहे त्या अंधकारात तुम्हाला मशाल पेटवायची की नाही, हे आज तुम्ही ठरवायचं आहे. इथे ठीक आहे, तुम्ही माझं जल्लोषात स्वागत केलं, तुमचं नेहमी प्रेम मी घेत असतो. बदला घ्यायचं नाही, पण बदल हा घडवायचा आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल. तरच आपला महाराष्ट्र पुढे निघेल. नाही तर जे चाललंय ते ठीक आहे, चाललं असेल, मान्य असेल तर ठीक आहे, असंच चालवत राहूया. पण आज आपण पाहतोय या महाराष्ट्रात सगळीकडे जी आंदोलनं पसरत चाललेली आहेत. परवाकडे नाशिकमध्ये होतो मी, तिकडच्या देखील शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या आधी कांद्यावर जी निर्यात बंदी लावली होती, आंदोलनं करायला लागली. इथे शेतकरी बांधव किती आले, जरा हात वरती करून दाखवा मला. सगळेच शेतकरी आहेत ना? कोणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखा शेतकरी आहे का? कोणाच्या शेतात हेलिकॉप्टर 2-2, 3-3 उतरतात का? तुम्ही जरा त्यांना जाऊन विचारा, येतील ते जिल्ह्यामध्ये प्रचार करायला, त्यांना जरा विचारा की घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, गद्दार महोदय, जरा आम्हाला सांगा तुमची शेती तुम्ही कशी करता? तुम्ही किती दिवस शेतात असतो जरा मला सांगा. आठवड्यातून किती दिवस असता शेतामध्ये? रोज असता? किती तास शेतामध्ये असता? 8-9 तास असता? दिवसा असता की रात्री असता? रात्रीचं असतं. पण मला तुम्ही सांगा, हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमच्याबरोबर मीडियावाले घेऊन जाता का? 2-2 हेलिकॉप्टर घेऊन जाता का? आणि पीक किती भाव काय मिळतो तुमच्या मालाला? सगळे पडलेत. मग जरा तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारा की तुमच्या पिकाला एवढा भाव कुठचा मिळतो की 2 ते 3 हेलिकॉप्टर तुमच्या शेतामध्ये जातात. तुमच्यात ती ताकद कशी आली शेती म्हणून, शेतकरी म्हणून, की नुसतं स्वतःचं शेत नाही तर संपूर्ण गाव विकत घेण्याची? आणि एवढे सगळं तुम्ही मला सांगता, तुम्ही प्रत्येक दिवशी शेतावर असता. तुम्ही काय करतो? आपले मुख्यमंत्री महोदय फक्त अमावास्या पौर्णिमेला असतात बस, पण सुपर शेती होऊन जाते त्यांची. जरा विचारा रसायन काय वापरतात तिथे, म्हणजे आपली पण शेती तशी होईल. कशाची करतात ते? जरा तुम्ही विचारलं पाहिजे.
पण मी नाशिकमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं, शेतकरी आपले तिथे जे बांधव आहेत त्यांना विचारलं होतं की कांद्याची निर्यात बंदी जेव्हा लावली होती तेव्हा आपण आंदोलन केलं, आंदोलन करायला लागलं, मग निवडणुका येतील म्हणून भाजपने तो निर्णय मागे घेतला. पण तो निर्णय मागे घेताना देखील आपल्याबरोबर दुजाभाव झाला तो हा होता की गुजरातमधली कांद्याची निर्यात बंदी पहिली हटवली गेली, त्याच्या 2 की 3 आठवड्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्याची निर्यात बंदी हटवली गेली. मान्य तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? हा दुजाभाव करणारा भाजप मान्य आहे तुम्हाला? परत त्यांना आपले शकतो का आपण? आज शेतकरी बांधवांना मी विचारत आहे की हा आपल्या सरकारमध्ये असेल किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये असेल, तुम्ही विचार करा शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात किती खोट आहे, किती काय विचार असतील, किती घाणेरडे विचार असतील, तुम्ही विचार करा. 2 वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बांधव आपले हरियाणातले असतील, चंदीगडमधले असतील, पंजाबमधले असतील, सगळे दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. त्यांची मागणी एकच होती की आमच्या जी मागण्या आहेत त्या ऐकून तरी घ्या. त्यांची मागणी एवढीच होती की आमची जी काही यादी आहे मागण्यांची, मान्य जरी केलं नाही तरी कोणीतरी समोरून या, मंत्री महोदय बोला आमच्याशी, आमच्यामध्ये बसा, आम्हाला माणूस म्हणून जगवा, आम्हाला माणूस म्हणून तोच सन्मान द्या जो तुम्ही तुमच्यात प्रवेश घेता त्यांना देता. पण तसं नाही केलं भाजपाने. 2 वर्षापूर्वी असेल आणि 6 महिन्यापूर्वी असेल, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलनं दिल्लीच्या दारावर झालेली आहेत, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे निघालेले आहेत, तेव्हा तेव्हा ह्याच भाजपाने, ह्याच मोदी साहेबांना अतिरेकी म्हणून संबोधित केलेलं आहे. मान्य आहे तुम्हाला हा भाजप? शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणतात, खलिस्तानी म्हणतात, माओवादी म्हणतात, अर्बन नक्सल बोलतात, आणि सगळं काही एवढं बोलून थांबत नाही तर पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला, त्यांच्यावर अश्रुधूर सोडायला लावले, त्यांच्यावर गोळीबार करायला लावला. पण आज या देशातली शेतकऱ्यांची ताकद बघा. उत्तर प्रदेशमधली असेल किंवा हरियाणातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल, भाजपला त्यांनी जागा दाखवलेली आहे. पण हे इथे थांबत नाही, कारण मी जसं सांगितलं ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. हुकुमशहा बनणार की नाही हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे. तुमचा आवाज ऐकला जाणार की एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली जाणार हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे. मी आज शेतकरी बांधवांना विचारत आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली असेल, गारपीट झाली असेल, अवकाळी पाऊस पडला असेल, सततचा पाऊस लागला असेल, तुम्ही मला सांगा तुमच्या शेतांमध्ये कोण दिसलं? मी आणि अंबादासजी दिसलो की मग तुम्हाला मुख्यमंत्री दिसले आणि कृषी मंत्री दिसले? कोण दिसलं तुम्हाला जरा सांगा? कोण दिसलं? दिसलो ना आम्ही तुमच्यामध्ये? तुमचे आवाज उठवताना दिसलो, तुमचे प्रश्न उठवताना दिसलो ना? पंचनामे करून घेतले, पंचनामे करून शासन दरबारी पाठवले. पण हे शासन एवढं निर्दयी आहे, हे शासन एवढं खोटं आहे की कधी त्यांनी जेवढी मदत पाहिजे तेवढी करून दिली नाही. 2 वर्षापूर्वीचं जे सरकार होतं, त्याच्या आधीचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, एक व्यक्ती मुख्यमंत्री होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपलं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. आणि मला आठवतं, मी साक्ष या घटनेला, जेव्हा आपलं सरकार नुकतं बसलं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपलं महाविकास आघाडीचं सरकार बसलं होतं, नागपूरमध्ये सगळे अधिकारी आले आणि उद्धव साहेबांना विचारलं त्यांनी, उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, नागपूरचं अधिवेशन सुरू होत आहे, तुम्ही सांगा कुठे आपण आर्थिक तरतूद केली पाहिजे, कुठे आपण काय तरतूद केली पाहिजे की आर्थिकदृष्ट्या कोणाला मदत केली पाहिजे, या महाराष्ट्रात तुम्हाला पहिलं धोरण जर आणायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर कोणाला करायची तुम्ही सांगा, तुमच्या मनात आहे तसं होईल कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझं पहिलं वचन माझ्या शेतकरी बांधवांना आहे. निवडणुकीच्या आधी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की मी या महाराष्ट्रात कर्जमुक्ती करून दाखवीन. कर्ज माफी नाही, माफ आपण गुन्हेगाराला करतो, कर्जमुक्ती करीन. आणि 2 लाखापर्यंत जे कर्ज होते ते संपूर्ण महाराष्ट्रात आपण कर्जमुक्ती करून दाखवली. हे आपलं सरकार होतं. तुम्हाला निवडायचं कोण तुम्हाला तुमच्या सोबत पाहिजे. उद्धव साहेबांनी जेव्हा कर्जमुक्ती केली तेव्हा काही निवडणुका सामोरी नव्हत्या. निवडणुकीला लोकसभा असेल, विधानसभा असेल, 5-5 वर्ष होती तेव्हापासून. सहसा कुठचाही राजकीय पक्ष असेल, कुठचाही मुख्यमंत्री असेल, निवडणुका जवळ आले की हे सगळे खेळ सुरू होतात. कर्जमुक्ती करतात, फ्री हे फ्री ते, अमुक गोष्ट मोफत, इलेक्ट्रिसिटी मोफत, सगळं काही मोफत करण्याचा प्रयत्न करतात. पण उद्धव साहेबांनी निवडणूक डोळ्यासमोर नाही ठेवली. उद्धव साहेबांनी डोळ्यासमोर आपला शेतकरी बांधव ठेवला, दिलेला शब्द पाळला आणि ती कर्जमुक्ती करून दाखवली. आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे, हेच मी तुम्हाला आज विचारायला आले सगळे जे शेतकरी बांधव तिथे, तुम्हाला आज मी विचारत आहे की आज ह्या सरकारमध्ये जसं उद्धव साहेब त्यावेळी आपल्याला कुटुंब प्रमुख वाटायचे, ह्या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला आपलं वाटतं का? कृषी मंत्र्याला गेल्या 2 वर्षात तुम्ही पाहिलंय का? कृषी मंत्र्याला पाहिलंय का कोणी 2 वर्षात? आपल्या
कोणी आलेलं पाहिलंय का? या सरकारमधून तुमच्या घरी कोणी आलंय का धीर द्यायला की घाबरू नका, तुमच्या सोबत आहोत म्हणून कोणी आलंय का? 2 वर्षात जेवढ्यांदा आम्ही तुमच्या बांधावर आलो त्याच्या आधी देखील आपलं सरकारच असताना देखील तुमच्या बांधावर आलो होतो, कर्जमुक्ती करताना आलो होतो, मग कधी अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, काही असेल, जी काही मदत असेल ती घेऊन आलो होतो. असं या 2 वर्षामध्ये कोणी तुम्हाला ह्या सरकारमध्ये आपलं वाटलंय का? नाही वाटू शकत. कारण जे 40 गद्दार, जे 40 चोर, अलिबाबा आणि 40 चोर उद्धव साहेबांचे होऊ नाही शकले, ते आपले काय होणार हा विचार आपण जरा केला पाहिजे. आणि मतदानाच्या दिवशी हा विचार तुम्ही मनात ठेवला पाहिजे. पण आपला पक्ष चोरला, आपला धनुष्यबाण चोरला, आपली सत्ता घेऊन गेले, आपला पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करतात, सगळं काही करतात, पण ह्या महाराष्ट्राला काही देऊ शकले नाही आहेत. आज तुम्ही विचार करा, इथे जी तरुण मंडळी आहे, इथे 20शीतली मुलं असतील, 30शीतली मुलं असतील, मुलं मुली दोन्ही, तरुण तरुणी, आणि जे आता नवीन कोण काय काय बोलणार आहे त्याच्यावर मी. पण आज मी तरुणांना विचारतोय मी, गेल्या 2 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का तुम्ही? ऐकलंय? मागून कोणी ऐकलंय का की नवा उद्योग आपल्या महाराष्ट्रात आले ते? मग तुम्ही नोकऱ्या घेणार कुठे? इथे किती लोक नोकरीवर, जरा हात वरती करा. आणि ज्यांच्याकडे नोकरी नाहीये त्यांनी हात वरती करून दाखवा. दारूच्या दुकानावरचं रोजगार मानत नाही, मग तुम्ही नोकऱ्या घेणार तरी कुठे? जॉब ऍप्लिकेशन वगैरे केलंय का? काय काय मग भवितव्याबद्दल काय? दारूच्या दुकानात काम नाही करायचं, ती आपली संस्कृती नाहीये. ती असेल गद्दारांची संस्कृती, आपली नाहीये. आपण हा विचार केला पाहिजे की या 2 वर्षामध्ये आपल्याकडे सगळे जे उद्योगधंदे येणार होते, आणि मी हे परत परत बोलतो कारण मला तरी ती जखम खूप खोल झालेली आहे की आपल्या हक्काचे रोजगार, आपल्या हक्काचे उद्योगधंदे इथे जे महाराष्ट्रात येणार होते, महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते ह्यांनी सगळं पळून लावलं आणि पळून नेलं आहे ते गुजरातला. माझं गुजरातची काही भांडण नाही, माझे अनेक गुजराती मित्र आहेत, काही गुजरातची भांडण नाही माझं. बिडकींचं पण गेलं, बरोबर, तेच मी सांगणार आहे. गुजरातची काही भांडण नाही. आणि मी हेच सांगतो, नेहमी सांगतो, मागच्या सभेत पण सांगितलं होतं, आजच्या सभेत पण सांगतो, जे गुजरातला मिळालं पाहिजे मिळू द्या, जे आसामला मिळालं पाहिजे मिळू द्या. युक्रेनला प्रधानमंत्री महोदय युद्ध थांबवायला गेलो, ते युद्ध काही थांबलं नाही. मणिपूरचं तर थांबवू शकले नाहीत, पापाने वॉर रुकू आधी, पण मणिपूरचं जे आधी त्यांच्या हक्काचं ते त्यांना मिळू द्या. केरळचं जे हक्काचं असेल त्यांना मिळू द्या, पण महाराष्ट्राच्या हक्काचं तुम्ही इथून खेचून घेऊ शकत नाही. आणि जे तुम्ही खेचायचा प्रयत्न करणार तिथे मी लढणार, आणि लढणार म्हणजे लढणारच. का तुम्ही आमच्या हक्काचं खेचून नेताय? तिथे जो वेदांत फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प होता, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात येणार होती, तळेगाव इथे येणार होती, पुण्याजवळ येणार होती, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणींना तिथे रोजगार मिळणार होता, तिथे नोकऱ्या मिळणार होत्या. तो रोजगार, तो सगळ्या नोकऱ्यांचा जो काही 1 लाखचा पॅकेज होतं, 1 लाख नोकऱ्या ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी उचलल्या भाजपाने आणि या खोके सरकारने, आणि पाठवून दिल्या त्यांच्या आवडत्या राज्यामध्ये म्हणजे गुजरातला. या बिडकीनमध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो, ऑरिक सिटीमध्ये नवीन उद्योग आणणार होतो, पण ना बिडकीनच्या MIDC मध्ये ना आजूबाजूच्या कुठच्या MIDC मध्ये काही येऊ दिलं नाही. मेडिकल डिव्हाइस पार्क घेतला आणि उचलला, पाठवला गुजरातला. रोह्यामध्ये बल्क ट्रक पार्क आणणार होतो, उचलला आणि पाठवला गुजरातला. नागपूर ते बुट्टीबोरी इथे मिहान आहे, तिथे आपण ते एअरबस टाटा आणणार होतो, उचलला आणि पाठवला गुजरातला. मग आमच्या पोरांनी करायचं काय? आम्ही फक्त तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं? राजकीय पक्षांनी हा विचार केला पाहिजे. आणि आपण पण एक राजकीय पक्ष आहोत, आणि माझ्या आजोबांनी जे काम केलेलं आहे ते हेच पहिलं काम केलं की फक्त आंदोलन नाही, फक्त मोर्चे नाही,
तर त्या मोर्चातून काय निघतंय तर माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या न्याय हक्काची नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे, ते काम आपण पुन्हा एकदा करून दाखवायचं आहे. पण उद्धव साहेबांचं सरकार असताना, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना 2 वर्षामध्ये कोविडचा काळ असताना देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणलेली आहे. जे काही रोजगार निर्माण होतील पुढच्या 2 वर्षामध्ये ते त्या कामातलं आपल्याला आता जे काही आपल्याला रोजगार निर्माण होतील ते आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये उद्योग मंत्र्याचं नाव माहिती आहे का कोणाला? कोकणात जरा विचारा डांबराचा किती उद्योग चालतो. ठीक आहे, त्याच्यात मी जास्ती जात नाही कारण तिथे विचारल्यानंतर तुम्हाला कळेल. पण आज तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की उद्योग मंत्री महोदय, तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, एक जबाबदार मंत्रीपद तुमच्या हातात घेतलेलं आहे, चोरून घेतलं असेल तरी घेतलेलं आहे. मग माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना तुम्ही नोकऱ्यांच्या संध्या का उपलब्ध करून देत नाही? कृषी मंत्री दिसत नाहीत, शेताला भाव नाही, मालाला भाव नाही काही कुठच्याही. आणि आज आपण पाहतोय जे काही तुमचे हाल झालेले आहेत, कोणी तुम्हाला आधार दिला नाही, कोणी तुम्हाला धीर दिला नाही. तुमची मुलं मुली जर उद्योगधंद्यात येऊ पाहतात तर त्यांना देखील कोणी आधार दिला नाही, कोणी नोकऱ्या द्यायला तयार नाही. पब्लिक सर्व्हिसचं देखील इथे किती मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेली आहेत किंवा बसणार आहेत, कोणी हात वरती करून जर दाखवू शकतं का? तुम्ही बसले होतात, कशासाठी बसले होतात? बसूनच बोला, बसूनच बोला. आंदोलन होतं तुम्ही, पण तुम्ही मला सांगा किती वेळा आंदोलन करायला लागणार तुम्हाला? प्रश्न किती सोपा होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्पर्धा परीक्षा देतात, MPSCच्या परीक्षा देतात, कितीतरी हजारो मुलं, लाखो मुलं, मराठवाड्यातली कितीतरी हजारो मुलं मुली येतात पुण्याकडे आणि ट्युशनला जातात, तिथे अभ्यास करतात. एक तर सेंटरचा घोळ होतोच होतो परीक्षेच्या दिवशी, पण त्याच्या आधी देखील सोपा प्रश्न होता, एकदम क्षुल्लक प्रश्न होता की IPPS जी केंद्राची परीक्षा आहे आणि MPSCचा पेपर हे दोन्ही एका दिवशी आले. जर तुम्ही त्या आयोगात असता तर तुम्ही काय केलं असतं? पेपर आपला दुसऱ्या दिवशी ठेवला असता, तिसऱ्या दिवशी ठेवला असता, 5 दिवसांनी ठेवला असता. पण आडमुठेपणा एवढा की नाही आम्ही आमचा पेपर त्याच दिवशी ठेवणार. अरे पण ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या त्यांच्याबद्दल काय? जे सेंटरचा घोळ होणार त्याचं काय? हा सगळा तरुणांचा विचार न करता जे काही आयोगाचं चाललेलं आहे, जे काही सरकारचं चाललेलं आहे, बरं आंदोलनं बसलं की लाठीचार्ज होतो, आंदोलनं बसलं की चिघळलं जातं. 3-3 दिवस या तरुण मुलांना आंदोलन करायला लागतं. आज या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा आवाज म्हणून जर ऐकायचं झाला तर ह्या सरकारमधून कोण ऐकते तरुणांचा आवाज, हा तुम्ही विचार केला पाहिजे. या स्पर्धा परीक्षेत तसं मी पोलिसांबद्दल पण बोलत असतो. ठीक आहे, कधी कधी जेव्हा आपल्याला ही आंदोलनं करायला लागतात तेव्हा पोलिसांना आपल्याला लाठीचार्ज करायला लावतात, आदेश येतात तसे. आदेशाशिवाय पोलीस काही करू शकत नाहीत, करत नाहीत, लाठीचार्ज तर करतच नाहीत. पण जे आदेश देत आहेत त्यांना लाठीचार्ज करण्याचे, जे त्यांना आदेश देत आहेत आशुधूर सोडण्याचे, जे त्यांना आदेश देत आहेत तुमच्यावर केसेस टाकण्याचे, आज त्याच सरकारला मी विचारत आहे की तुम्ही त्या पोलिसांसाठी तरी काय करताय? मध्ये 17,500ची पोलीस भरती होती, 17,500 पदं भरायची होती. आपल्या मुंबईमध्ये जी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तिथे 18 लाख मुलं या पोलीस भरतीसाठी आले होते. त्याच्यात कोणी B फार्मा केलं होतं, कोणी MCOM केलं होतं, कोणी LLB केलं होतं, कोणी डबल ग्रॅज्युएट होतं. तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्रात रोजगाराची काय परिस्थिती आहे, उद्योगधंद्यांची काय परिस्थिती आहे. उच्च शिकलेले लोक कॉन्स्टेबलच्या पदात